नमस्कार मित्रांनो, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर अपलोड केले जाणारे सगळेच व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठलाही बाय, सेल और होल्ड असं रिकमेंडेशन्स नाही देत आहोत. आणि जर तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासंबंधित तुम्हाला शेअर मार्केटचं प्रॉपर नॉलेज घेणं गरजेचं आहे किंवा एक्सपर्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. चला आपण वळूया आजच्या व्हिडिओकडे. तर सगळ्यात आधी आपण निफ्टीबद्दल जाणून घेणार आहोत. सो निफ्टीचा थोडा मी एक टाईम फ्रेम वाढवून घेते जेणेकरून आपल्याला ॲनालिसिस थोडं इझी होऊ शकतो. सो आपण पाहिलं की फ्रायडेला म्हणजे 22 तारखेला जी काही क्लोजिंग झाली होती निफ्टीची ती 23,870च्या आसपास क्लोजिंग होती. आणि मंडेला जेव्हा मार्केट ओपन झालं तर एक मोठ्या गॅप अप ओपनिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली. बट आफ्टर दिस गॅप अप ओपनिंग आपण बघतोय की गेल्या 3 ट्रेडिंग सेशन्सपासून निफ्टी जो आहे तो एक कन्सॉलिडेटेड झोनमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसतो, किंवा आपण म्हणू शकतो की निफ्टीने 24,340 ते 23,360 याच्या दरम्यान एक सप्लाय झोन क्रिएट होताना आपल्याला निफ्टीमध्ये दिसतोय. आणि खालच्या बाजूला जर आपण विचार केला तर निफ्टीने 24,125 ते 24,165च्या दरम्यान एक आपल्याला डिमांड झोन बघायला मिळतो आहे. सो कंटिन्युअसली तुम्ही बघू शकता इथून हा एक रिव्हर्स झालेला आहे. सो इकडे कंटिन्युअसली सप्लाय झोन आपल्याला फॉर्म झालेला दिसला आहे. आणि खालच्या बाजूला इकडे हा जो झोन आहे हा डिमांड झोन आहे, बिकॉज इकडून नेहमी तो आपल्याला गेल्या 3 दिवसापासून बाउन्स करताना बघायला मिळतो. मी पुन्हा एक 5 मिनिट चार्टवर येते जेणेकरून आपण अजून थोडंसं विस्तारित स्वरूपात हे सगळं बघू शकतो. त्यातल्या त्यात आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर हा जो एक मध्ये झोन बनलेला आहे 24,250 ते 220च्या मध्ये, हा जो 30 पॉईंटचा एक झोन आहे, या झोनमध्ये पर्टिक्युलरली या प्राइजेसमध्ये व्हॉल्यूम जो आहे तो आपल्याला प्रमाणात ड्रॉप होताना दिसतो. जो प्राईज व्हॉल्यूमबद्दल बोलते आहे मी, टाईम व्हॉल्यूमबद्दल नाही. सो प्राईज व्हॉल्यूम जो आहे, आणि तुम्हाला जर हे प्राईज व्हॉल्यूम आणि टाईम बेस्ड व्हॉल्यूम याच्यातला फरक जाणून घ्यायचा आहे आणि शेअर मार्केटबद्दल ॲनालिसिसबद्दल अजून माहिती घ्यायची आहे, प्रॉपर नॉलेज घ्यायचं आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि सगळे दिलेले आहेत. तिथे तुम्ही आपले कोर्सेस चेक करू शकता आणि हे नॉलेज घेऊन अजून तुमच्या ज्ञानात भर पाडू शकता. चला पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. सो याच्यामध्ये हा जो झोन आहे या झोनमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला प्राईस व्हॉल्यूम जो आहे तो ड्रॉप होताना दिसला आहे. सो उद्यासाठीची हा जो झोन आहे हा एक इम्पॉर्टंट झोन ठरू शकतो. उद्यासाठी हा इम्पॉर्टंट झोन ठरू शकतो की जर उद्या निफ्टी या झोनच्या वरती सस्टेन झाला तर पुन्हा आपल्याला या सप्लाय झोनपर्यंत निफ्टी ट्रेड करताना दिसू शकतो. आणि या झोनच्या खाली जर सस्टेन झालं तर पुन्हा हा डिमांड झोन आहे. बट आपल्याला एक रॅली जी आपण म्हणतो किंवा एक मूव्ह आज बऱ्यापैकी तरी त्या कन्सॉलिडेशन झोनमधून बाहेर पडून गेल्या 2 दिवसाच्या परवाचा किंवा कालचा जो काही कन्सॉलिडेटेड झोन होता तो थोडासा आज तिथे ब्रेकआउट होताना आपल्याला दिसला आणि पुन्हा त्या सप्लाय झोनपर्यंतच निफ्टी आपल्याला ट्रेड करताना किंवा मूवमेंट करताना दिसला आहे. सो जर आपल्याला एक छान मूवमेंट बघायची असेल, एक अप ट्रेंड और डाऊन ट्रेंड आपण ज्याला म्हणतो, तर ते या सप्लाय झोन ब्रेक करावा लागेल किंवा हा डिमांड झोन ब्रेक करावा लागेल, तरच आपल्याला एक मोठी मूवमेंट तिथे बघायला मिळू शकते. सो उद्यासाठी हे एक की लेवल किंवा की झोन आहे. याच्यावरती किंवा खाली कुठे तो सस्टेन होतो आहे त्यावर पुन्हा आपल्याला इथेच तो कन्सॉलिडेट होताना दिसू शकतो. पण जर ह्या झोन क्रॉस करून गेले तर आपल्याला म्हणजे अगदी 24,360-370च्या वरती जर उद्या आपल्याला निफ्टी मूवमेंट करताना दिसला तर मग आपल्याला एक छान अपट्रेंड बघायला मिळू शकतो. आता वळूयात आपण बँक निफ्टी ॲनालिसिसकडे. सो बँक निफ्टीमध्येही तुम्ही नीट पाहिलं तर सारख्या प्रमाणात हे बघा, या इथे जे आहे इथे कंटिन्युअसली ओके, बँक निफ्टीने सुद्धा वेगळा असा काही ट्रेड दिलेला नाही आहे. मी मुद्दाम एक डे कॅन्डलला तुम्हाला घेऊन जाते आणि तुम्हाला लक्षात येईल की डे कॅन्डलला काय गंमत घडती आहे. सो डे कॅन्डलला त्याने कंटिन्युअसली इथे हा एक डे कॅन्डल्समध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणू शकतो आपण, ओके, किंवा एक स्ट्रॉंग डिमांड झोन आहे तिथे. त्याच्या आधी एक झोन आहे जो आपण इथे एक पर्टिक्युलरली आपण इथे तो ड्रॉ करू शकतो आहे. ओके,
सो हा सुद्धा एक डिमांड झोन आहे. पर्टिक्युलरली 50,370च्या आसपाससुद्धा एक डिमांड झोन आहे आणि एक स्ट्रॉंग सपोर्ट ज्याला आपण म्हणतो 49,570च्या आसपास आपल्याला हा एक स्ट्रॉंग डिमांड झोन किंवा आपण ज्याला सपोर्ट म्हणतो ते बघायला मिळतो. आणि गेल्या काही लाईक ऑक्टोबर मंथपासून जर तुम्ही बँक निफ्टी ऑब्झर्व केला तर वरच्या बाजूला एक 52,500ची एक लेवल आहे. सो ओके, 52,500च्या आसपास एक लेवल आहे. तिथे तुम्हाला एक कंटिन्युअसली रेझिस्टन्स बघायला मिळाला आहे. सो बँक निफ्टीमध्ये जर आपल्याला एक अपवर्ड मुवमेंट बघायचा असेल तर बँक निफ्टीला ही जी लेवल आहे 52,500ची ती ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये एक अपवर्ड मुवमेंट बघायला मिळू शकते. सो उद्यासाठी जर आपण पाहिलं थोडंसं आजचा चार्टसुद्धा आपण ऑब्झर्व केला तर या ठिकाणी म्हणजे 52,000ला एक आपल्याला सपोर्ट बघायला मिळाला आहे. आणि ही जी एक लेवल आहे की 52,100च्या आसपास पुन्हा आपल्याला एक डिमांड ॲक्टिवेटेड किंवा एक डिमांड वाढलेली आपल्याला दिसली आणि तिथून आपल्याला एक अपवर्ड मुवमेंटसुद्धा मिळाली आहे. सो ही लेवलसुद्धा एक डिमांड लेवल किंवा आपण त्याला सपोर्ट लेवल म्हणू शकतो किंवा 52,100 ह्या पर्टिक्युलर लेवलला डिमांड ही जास्त प्रमाणात इन्क्रीज होताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर उद्यासाठी या काही इम्पॉर्टंट लेवल्स आहेत की उद्या जर बँक निफ्टी 52,330ची लेवल ब्रेक करते तर आपल्याला पुन्हा 52,450 52,500 या लेवल्स पुन्हा बघायला मिळू शकतात आणि ह्या ब्रेक केल्यानंतर आपल्याला एक मोठा अपट्रेंड बघायला मिळू शकतो. आणि जर का उद्या बँक निफ्टीने कंटिन्युअसली हा जो फॉल आहे हा कंटिन्यू केल्यानंतरचा जो 52,450पासून जो एक रिव्हर्सल इथे आपल्याला बघायला मिळाला, एक फॉल बघायला मिळाला, हा जर कंटिन्यू झाला तर पहिला सपोर्ट त्याला 52,100चाच आहे. बिकॉज इथे सारखे आपल्याला आजच्या दिवसाला एक जास्त प्रमाणात बायस जे आहे ते ॲक्टिवेट होताना दिसले. त्यामुळे आपण त्याला आज एक सपोर्ट कन्सिडर करतो आहे. इमिजिएट सपोर्ट आपण ज्याला म्हणू शकतो. आणि त्यानंतर 52,000चा सुद्धा एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला उद्याला बघायला मिळू शकतो. सो हे होते आजचं बँक निफ्टी आणि निफ्टी याचा चार्ट अनालिसिस. आणि तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे आहे, मार्केटबद्दल नवनवीन गोष्टी शिकायच्या आहे तर आपल्या चॅनलला धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जोही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे तुम्हालाच मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट फॉर ट्रेडिंग. थँक्यू गाईज.